प्रभू रामचंद्रावर निश्चिम प्रेम करणारे हनुमंतराय की ज्यांनी आयुष्यभर प्रभू रामचंद्राचं दास्यत्व होते आणि श्रेष्ठ ठरले। त्याचबरोबर या रामायण कथेमध्ये विभीषणाचं पात्र येतं की ज्या प्रभू रामचंद्रासाठी एक वाईट विचाराच्या बंधूची साथ सोडून प्रभू रामचंद्राशी सहमत झाले आपल्या उद्धाराकरिता। या ठिकाणी बाबारावजी मस्के हरिभक्त परायण गंगाधर महाराज यांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत आणि या 7 दिवसाच्या कथेमध्ये एक आदर्श पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची कथा या ठिकाणी संपन्न होत आहे। या कथेमध्ये वेगवेगळे पात्र या पात्राशी संबंधित एक आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये या आदर्शाचा उपयोग व्हावा ही कथा रामायण ही कथा आदर्शासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्या वागण्यासाठी कथा श्रवण केली जाते। त्या कथेमध्ये भक्ती नाही परंतु कर्तव्य आहे आणि म्हणून या कथेमध्ये या गंगाधर महाराजांच्या बरोबर या ठिकाणी त्यांना जी साथ दिली ही साथ कशी आहे की 7 दिवस त्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलं आणि महाराजांच्या शब्दाकडे त्यांच्या नजरेला नजर देऊन जे प्रमाणाचं या ठिकाणी सादरीकरण केलं त्यामध्ये तबला वादक हरिभक्त परायण नवनाथ महाराज सेलगावकर लोहगावकर, त्याचबरोबर संगीत विशारद हरिभक्त परायण नामदेव महाराज नरवाडे दांडेगावकर आणि तुकाराम महाराज केसापुरीकर या भगवत भक्तांनी या रामायण कथेमध्ये आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करण्याचं कार्य केलं। या कार्यक्रमासंदर्भामध्ये या ठिकाणी बाहेरगावची पाहुणी मंडळी उपस्थित होती। त्याचबरोबर या परिसरामध्ये गुणवान लोक संध्याकाळच्या हरिकीर्तनामध्ये उपस्थित होते। त्याचबरोबर श्यामसुंदरजी मस्के यांचे युवाई आमचे मंठ्याचे सर हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी कथेमध्ये उपस्थित होते। आपण सर्वजण या ठिकाणी या महात्म्याचे एकदा आभार व्यक्त करू आणि मी माझी 2 शब्द या ठिकाणी जे आभार प्रदानासाठी जे वेळ घेतला त्याबद्दल मी सर्वांची एकदा माफी मागतो, कारण पुढील अगोदरच या ठिकाणी कथेला उशीर झाला। त्याचबरोबर या ठिकाणाहून पुन्हा कीर्तनासाठी जायचं आणि म्हणून एक समय सूचकता म्हणून एकदा सर्वांची माफी मागतो, कारण या कथेमध्ये आजच्या दिवशी इंट्रोल हा शब्द वापरलेला नाही आणि म्हणून आपली सुद्धा बसण्याची क्षमता ओळखून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपविले। तर या ठिकाणी आमचे बंधू भुले साहेब नामदेवरावजी भुले यांना नम्रतेची विनंती आपण स्टेजवर यायचं। त्याचबरोबर मंठ्याचे सर या युवाई या आपण स्टेजवर यायचं। आज संध्याकाळी 8:30 ते 10:30 या वेळामध्ये हरिभक्त परायण छगन महाराज टाकळीकर यांचे सुश्राव्य कीर्तन होईल। आयोजक आहेत अनिरुद्ध मस्के आणि उद्या कलशारोहण हा कार्यक्रम होईल आणि उद्या हरिभक्त परायण शिवानंद महाराज शास्त्री पैठणकर यांचे दुपारी 1 ते 4 या वेळामध्ये हरिकीर्तन होईल। तरी सर्व भाविक भक्तांनी या कीर्तन श्रवणासाठी उपस्थित राहावं। आता या ठिकाणी काही मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी
सत्कार होत आहे की या अमरेश्वर नगरीमध्ये जे बाबांच्या नथुराम बाबाच्या विठ्ठलबुवा महाराजांच्या किंवा सर्वांच्या मनामध्ये एक उणीव भासत होती की बाईसाहेबाचं मंदिर झालं पाहिजे. त्या बाईसाहेबाच्या मंदिराचा हा कळस उद्या आपल्या सर्वांच्या साक्षीनं कलशारोहण हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वजण या इतिहासाची साक्ष म्हणून उद्या आपण या ठिकाणी सर्वजण बघणार आहोत. चांगला होते ओके घ्यायचं कधी यायचं नाही घ्या हे नवाचं हां तुम्ही इकडे यावं चांगला